फ्रेंड्स, मी वर्षा मी शौनक अँड वेलकम टू अवर चॅनल. तर बऱ्याच दिवसानंतर आता आम्ही जरा स्ट्रीट फूडचा रिव्ह्यू द्यायला जाणार आहोत. बघू जसं जमतं तसं शूट करू, कारण एरिया टोटली नवीन आहे. तर आम्ही आहोत PCMC मध्ये, म्हणजे पिंपरी चिंचवड या साईडला, आणि पुनावळे भागाचा स्ट्रीट फूड आम्ही बघणार आहोत कसं आहे. इथे आम्ही बरेच गेले वर्षभर आम्ही येत आहोत, म्हणजे एका रिलेटिव्ह कडे, आणि इट्स अमेझिंग. इकडचे कन्सेप्ट वेगळे आहेत. जरा काय म्हणतात त्या वर्ष चौपाटी फंड आहे इकडे. तर मग चला जाऊया आणि इकडचं जरा फूड ट्राय करूया. तर आता आपण आलेलो आहोत पुनावळे येथील भैरवनाथ पाणीपुरीच्या इकडे, आणि इकडे 6 प्रकारच्या पाणीपुरी आहेत. त्यात जिरा, लसूण, पुदिना, अजमा, लिंबू आणि रेग्युलर. इकडे सगळं आहे. आता आम्ही इतके महिने इकडे येतोय, तर म्हटलं की जरा इकडचं स्ट्रीट फूड ट्राय करूया पुनावळेचं. त्याच्यासाठी जरा इकडे बाहेर भटकंती करतोय. त्याच्या तिथे आसपास डोसा वगैरे जॉईंट पण छान आहेत, बट आज जरा प्रॉपर चाट आयटम्स ट्राय करणार आहोत. आणि आम्ही ज्या भागात आहोत, म्हणजे माझ्या मागे दिसतं त्या लाईफ रिपब्लिक, तिथे भरपूर फूड जॉईंट झालेले आहेत. बघू कुठे कुठे जातोय, काय काय ट्राय करतोय, सगळं दाखवायचा प्रयत्न करू. सध्या यांची पाणीपुरी चालू आहे. टोटल 8 प्लेट्स आहेत, त्यामुळे थोडा वेळ लागतो. तर आता इकडे आम्ही पाणीपुरी खाल्ली, आणि बरोबर इकडे या साईडलाच एक कच्ची दाबेली म्हणून आहे. आता इकडे दाबेलीची ट्राय करणार आहोत. तर बटर दाबेली आहे, चीज दाबेली आहे, मेयोनीज आहे, हे वेगवेगळ्या प्रकारच्या दाबेलीज आहेत. तर आता आमची आलेली आहे दाबेली. दाबेली आपली बटर दाबेली आलेली आहे, आणि छान सजवून दिली आहे त्यांनी. हे मस्त. तर आपण ते टेस्ट करणार आहोत. 8 लोकांमध्ये 2 दाबेली घेतली आहेत. ही जी दाबेली आहे ना, ऍक्च्युली याच्या आतमध्ये त्यांनी फक्त मसाला ठेवलेला आहे. हे बघा, नॉर्मली आपल्याकडे मुंबईमध्ये मसाला वगैरे सगळं आतमध्ये दाणे बिणे भरलेलं असते. बघा, फक्त मसाला आहे, आणि शेव वगैरे जे आहे दाणे ते वरनं दिलंय. डाळिंब मिसिंग आहे. टेस्ट मध्ये नो कॉम्प्रोमाइज, छान आहे. बट अगेन जर तुम्ही आतमध्ये दाणे डाळिंब वगैरे टाकलं ना, भारी लागली, भारी. फुल टू एकदम गुजराती स्टाईल, ऑथेंटिक. चला आता दाबेलीवर ताव मारूया, एक बाईट घेऊया आणि पुढे फॉरवर्ड करूया. इकडे एक चौपाटीचा फंडा आहे. हे असे सगळे इकडे जी समोर दुकानं दिसत आहेत ना, इकडे सगळे येऊन थांबतात आणि खातात. तर आता अथर्वला खायचा आहे मोमोज. त्यासाठी आम्ही आता या चौपाटी साईडला आलेलो आहोत. आता सध्या आम्ही आहोत ते पिंपरी चिंचवड या भागामध्ये, पुनावळे एरिया. तर हे सगळे ना असं इथे एक फंडा आहे. इकडे असे सगळे फूड जॉईंट्स आहेत. इकडे तुम्ही यायचं आणि तुमच्या आवडत्या ठिकाणी येऊन खायचं. तर इकडे आता आम्ही आलेलो आहोत, तो आहे द मोमो कॅफे. बऱ्याच प्रकारचे मोमोज आहेत. तर बघूया अथर्व कुठले घेतोय, आणि आम्ही काय वेगळे मोमोज ट्राय करणार आहोत का. चिकन आणि मशरूम चीज घेतलेले आहेत, आणि भरपूर व्हरायटी आहे. पनीर आहे, आणि साधारणपणे 80 रुपयापासून, म्हणजे हे 5 पीसचे आहेत, ते 240-250 रेंज पर्यंत जातात. तर आता आलेलं आहे व्हेज C3 मोमोज, म्हणजे चीज, कॉर्न आणि कॅप्सिकम, दॅट C3. चीज, कॉर्न, कॅप्सिकम वाले मोमोज आहेत, स्टीम वाले आहेत, चांगले आहेत. आतमध्ये ना कॉर्न आणि चीज आणि कॅप्सिकम, कांदा आहे त्याच्यामध्ये, त्याचं मिश्रण भरलेलं आहे, आणि स्टीम आहे, गुड आहे. तर आता मी घेतलेले आहे चिकन मोमो. लेट्स ट्राय. चांगला आहे, स्पायसी अजिबात नाही आहे, त्यामुळे इट्स गुड.
आणि स्टीम मोमोज मला नेहमीच आवडतात. प्रिपरेशन एकदम सिम्पल आहे. मुंबईला मला असं वाटतं की ते थोडं जास्त स्पायसी करतात, बट इकडे छान आहे. चौपाटी करतोय. ॲक्च्युली या जागेचं नाव आहे गायकवाड ॲव्हेन्यू, बट या भागात हे असंच आहेत, फूड जॉईंट सगळे एकत्र आहेत, ऑल अंडर वन रूफ. जर तुम्ही या भागात येणार असाल PCMC वगैरे तर असे भरपूर आहेत. आता एक जस्ट छोटीशी झलक आहे. तर नेक्स्ट स्टॉप आहे आमचा निओ कॅफे. इकडे आता अथर्व नॅचोज घेणार आहे. तर बेसिकली इकडे त्यांनी नॅचोजवर असं मस्तपैकी चीज वगैरे टाकलेलं आहे, प्लस त्याच्यावर त्यांनी ऑलिव्ह्स ठेवलेले आहे. तर इकडे ना आम्ही शिव धपाटा हाऊस इकडे आलेलो आहोत. आलूचा थेपला घेतलाय, सॉरी इकडे आलू पराठा घेतलेला आहे, त्याच्यावर आधीचा ठेचा आहे, लोणचं आहे आणि दही. आणि एकंदरीत हा जरा खूपच भारी दिसतोय. तसा 5-6 जण आम्ही गार होणार आहोत त्याच्यातच. इकडे बघा, ही आहे ना पूर्ण वर्ष बटर आहे. ओके, पूर्ण बटर लावलेलं आहे. एकतर पराठा खूप गरम गरम आहे, तव्यावरनं डायरेक्ट ताटात घातलाय आणि टेस्ट खरंच अप्रतिम आहे. म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढा छान पराठा मिळेल इकडे. आलूचं मिश्रण शेवटपर्यंत पोचलेलं आहे आणि अतिशय सुंदर आहे, सॉफ्ट आहे. तर मी ट्राय करतोय पराठा ठेच्याबरोबर. हा नुसता ठेचा नाहीये, माझ्या मते याच्यात तरी बहुतेक मेथी वगैरे ऍड केलेली आहे. त्यामुळे असा जो मराठवाड्याचा तिखटपणा म्हणतो तो तेवढा नाहीये, थोडासा माइल्ड आहे. त्यामुळे आमच्यासारखी लोक आरामात खाऊ शकतात. त्याच्याबरोबर दही पण आहे, ते पण छान आहे, आणि लोणचं आहे, छान आहे. आता आम्ही आलेलो आहोत ते आहे श्रीजी आईस्क्रीम कॉर्नर आहे. तर यांच्याकडे मस्तानी, कुल्फी, लस्सी, कॉर्नेटोज वगैरे सगळं मिळतं. आम्ही सगळं थोडं थोडं ट्राय करतोय. आईने राजभोग फालुदा घेतलाय, छान आहे. राजभोग आईस्क्रीम आहे आणि सगळे प्रकारचे ड्रायफ्रुट्स, टोटी फ्रुटी, प्रॉपर फालुदा, आणि जेवणच होईल तुमचं याच्यामध्ये. हे काय वर्षा? स्ट्रॉबेरी आहे आणि ते स्ट्रॉबेरीच्या आकाराचं भांड आहे. अच्छा, हे स्ट्रॉबेरीच्या आकाराचं आहे ऍक्च्युली, त्याच्या आतमध्ये स्ट्रॉबेरी क्रीम आहे. मला हे आवडलं. जर हे पूर्वी बघायचो ना आपण, असं होतं ना, बहुतेक आपल्याकडे मुंबईमध्ये आता वगैरे दिसत नाही. खरं ठाण्यात तर मी कधी बघितलं नाहीये. हो हो, इट्स लाईक म्हणजे लहानपणी असं आठवतंय बघितलं सगळं डोंबिवलीला वगैरे. पण मे बी तो जो डब्बा होता ते काय जे स्ट्रॉबेरी शेप होता तो लहान होता, हा तसा त्यातल्या त्यात मोठा आहे जरा. हा, ऍक्च्युली याच्यातच आईस्क्रीम येते. तर आता आम्ही इकडे श्रीजी आईस्क्रीम्स मध्ये फालुदा वगैरे घेतला. त्याच्यानंतर मग मी कोन आईस्क्रीम घेतलं, जे श्रीजीचं स्वतःचं होतं, म्हणजे कॉर्नेटो सारखे नाही ठेवले, स्वतःचे सगळे होते. आणि श्रीजी हा खूप फेमस आहे असं मला कळलं इथे आल्यावर. पुण्यात पण आहे, प्लस आता इकडे PCMC साईडला त्या लोकांनी त्यांचे फ्रँचायझीज ओपन केलेले आहेत. तर जर तुम्ही गायकवाड ॲव्हेन्यू किंवा या भागात कुठे श्रीजी आईस्क्रीम जर तुम्हाला दिसलं तर नक्की जा, आवर्जून जा. सो इट्स टाइम नाउ टू गो अँड एक्सप्लोर समथिंग डिफरंट, या तो घर पे चलते. तो बघू, सांगेन तुम्हाला पुढे काय ते. तर मी घेतलेलं आहे ते आहे वॉटरमेलन ज्यूस. आणि फक्त ज्यूस नाहीये, त्याच्यात वॉटरमेलनचे छोटे छोटे पीसेस सुद्धा आहेत. टेस्ट करून बघूया. छान आहे. मेन म्हणजे वॉटरमेलनचे पीसेस स्वीट आहेत. फक्त एक गोष्ट जी मला थोडीशी सांगावीशी वाटते की थोडंसं पाणी जास्त आहे याच्यात, थोडंसं पाणी जास्त आहे. बट अदरवाईज वॉटरमेलन मस्त आहे, स्वीट आहे, आणि प्रत्येक सिपला ते येतं. तर मला तर चमचावून ते काढावं लागेल. सो घरी परत आलेलो आहोत खाऊन पिऊन मस्त. येस. आणि आम्ही सुरुवात अगदीच पाणीपुरीपासून केली, जी 6 प्रकारची होती. तिथून मग मी अगदी ज्यूसला जाऊन एंड केला.
खरं सांगितलं तर माझं मन भरलेलं नाहीये, बट पोट भरलंय. पोट भरलेलं आहे बऱ्यापैकी. बट अजून काही जाईल याची गॅरंटी नव्हती, बिकॉज थोडं थोडंच आम्ही सगळ्यांनी केलं. आणि जे पराठा जो होता दॅट वॉज द बेस्ट. म्हणजे अख्ख्या 6 की 7 जे डिशेस ट्राय केले, पराठा वॉज ऑसम, Yes. पाणीपुरी छान होती, मोमोज वॉज ओके, आणि ज्यूस जसं मी म्हणालो की त्याच्यात मला पाणी जरा जास्त वाटलं. आणि पण ते श्रीजी आईस्क्रीम वाला आईस्क्रीम खूप छान होतं. डेफिनेटली. तर मग तुम्ही या भागात असाल, म्हणजे नॉट एक्झॅक्टली पुनाळे किंवा गायकवाड नगर, बट जर तुम्ही पीसीएमसी किंवा या भागात असाल ना, तर अशा ठिकाणी जा आणि फूड ट्राय करा. नेक्स्ट टाइम अजून बघू इथे काही चांगले रेस्टॉरंट्स आहेत जे आम्ही गेलेलो, तेही कव्हर करू नेक्स्ट टाइम. तर हा ब्लॉग इकडे थांबवतो. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा. भेटू लवकरच. बाय बाय.